नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे विठ्ठलाचा प्रतिमा होती ती त्याचे समोरची स्टेप बघणार आहोत. तर बघा, आपण अशा प्रकारे 2 काळे मोती ओवून खालच्या बाजूला आपण सुई काढून घेतली होती. तर ही मागच्याच व्हिडिओमधली एक स्टेप आपण दाखवलेली आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. आता इथपर्यंत इथे आपण सोडलेलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, तर तो जो खालचा काळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा अशा प्रकारे. आणि आता इथे आपल्याला 3 काळे मोती ओवायचे आहेत. आणि आता ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे, परत त्याच मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हा 4 काळ्या मोत्यांचा एक चौकोन जो आहे तो तयार होईल. आता आपल्याला सुई फिरवत खालच्या दिशेला घेऊन यायची आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या खालच्या काळ्या मोत्यामध्ये सुई आणून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आता सुई फिरवत वरच्या दिशेचा जो काळा मोती दिसत आहे, ठीक आहे, बघा आता तो जो आडवा काळा मोती आहे तिथपर्यंत गेलेले आहे. आता तिथं आपल्याला 2 काळे मोती ओवायचे आहेत. आता ही जी स्टेप आहे ना, ही जी लाईन आहे ती आपल्याला पूर्ण काळ्या मोत्यांनीच बनवायची आहे. तर अशा प्रकारे आपण 2 काळे मोती ओवलेले आहेत आणि वरच्या काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे, ठीक आहे. तर बघा, आपण इथे सुईने दाखवत आहोत. वरच्या काळ्या मोत्यातनं जो बाजूला जो काळा मोती आलेला आहे, उभा काळा मोती, तिथपर्यंत आपल्याला सुई आणून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण आता आणलेली आहे. आता इथे आपल्याला परत 2 काळे मोती ओवायचे आहेत. आता ही जी लाईन आहे ना, त्यामध्ये आपल्याला पूर्ण काळ्या मोत्यांचीच लाईन बनवायची आहे, ठीक आहे. 4 4 4 4 असे चौकोन जे आहेत ते काळ्या मोत्याचेच बनणार आहेत. तर अशा प्रकारे 2 काळे मोती ओवले, वरच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली, अलीकडचा काळा, त्यानंतर खालच्या काळ्या मोत्यातनं आता आपल्याला सुई फिरवत वरच्या दिशेचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत फिरवायचा आहे. बघा, 3 स्टेप्स आपण 3 काळे मोती वरती आलेले आहोत. तर अशा प्रकारे आता वरच्या काळ्या मोत्यात आलेली आहे सुई. त्यानंतर इथे आपल्याला परत 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि बाजूचा जो उभा काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला काढायची आहे. त्यानंतर वरचा आडवा काळा मोती आणि उजवीकडचा उभा काळा मोती, ह्या मोत्यातनं आपल्याला सुई अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे. तर बघा, असे चौकोन जे आहेत ते तयार होत आहेत. त्यानंतर आपल्याला परत 2 काळे मोती येऊन ह्या पहिलेच्या 2 काळ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे हे जे आहे विठ्ठलाची जे मिडल बॉडी आहे ते तयार होत आहे. बघा अशा प्रकारे. तर आपल्याला हे असं व्यवस्थित बनलेलं आहे. आता आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे आणि खालचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला आणून घ्यायचा आहे. तर बघा, हे अशा प्रकारे खालच्या मोत्यामध्ये आपण सुई आणलेली आहे. आता इथे आपल्याला 1 गोल्डन मोती, 1 काळा मोती आणि 1 गोल्डन मोती असे 3 मोती ओवायचे आहेत. आणि आता ज्या काळ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली, परत त्याच मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. तर हे अशा प्रकारे हा जो चौकोन आहे तो तयार होईल. आता उजवीकडचा एकदम शेवटचा जो गोल्डन मोती आहे तिथे आपली सुई आहे. तर इथे आता आपल्याला 3 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि आता ज्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली होती त्याच गोल्डन मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर इकडे गोल्डन मोत्यांचा एक हा चौकोन जो आहे तो तयार होतो. बघा अशा प्रकारे. आता आपल्याला समोरचा त्याच्या खाली जो काळा मोती आहे त्या मोत्यातनं सुई ओवून घ्यायची आहे. त्यानंतर आता सुई आपल्याला फिरवत त्या गोल्डन मोत्याच्या वरती जो काळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. बघा, व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की कुठल्या काळ्या मोत्यापर्यंत सुई आलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला 1 गोल्डन आणि 1 काळा मोती ओवायचा आहे. आणि तो जो बाजूचा उभा गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला परत सुई फिरवून तो जो गोल्डन मोती आहे, तिसरा गोल्डन मोती म्हणून चौथा गोल्डन मोती, तर तिथे आपल्याला आता त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा अशा प्रकारे. आता इथे आपल्याला परत 1 काळा मोती ओवायचा आहे आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे. तर 1 काळा आणि 1 गोल्डन ओवल्याच्या नंतर आता वरचा जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला तो जो उभा गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे, ठीक आहे. आता बघा, सुई फिरवत आपण समोरचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन गेलेलो आहोत. तर 4 मोत्यातनं सुई फिरवून काळ्या मोत्यापर्यंत आल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 1 गोल्डन आणि 1 ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आहे. जसं आपण आधी बोललो होतो की ऑरेंज कलरचे वस्त्र आपण इथे बनवलेले आहेत. तर तुम्हाला ज्या रंगाचा वस्त्र बनवायचा असेल त्या रंगाचा मोती तुम्ही इथे ओवून घ्यायचा आहे,
तर बघा अशा प्रकारे आपण ऑरेंज कलरचा मोती ओवला, त्यानंतरनं त्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई फिरवून घेतलेली आहे आणि इकडचा जो डावीकडचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत आपण सुई फिरवून आणलेली आहे। आता इथे आपल्याला एक ऑरेंज रंगाचा मोती ओवायचा आहे आणि एक गोल्डन रंगाचा मोती। तर बघा अशा प्रकारे दोन मोती ओवलेले आहेत। आता तो जो गोल्डनच्या वरती जे काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। त्यानंतरनं तो जो खाली गोल्डन रंगाचा मोती दिसतोय त्यातनं आपल्याला सुई फिरवत डावीकडचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे। ठीक आहे, तर एकदम शेवटचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत आणायची आहे। तर हे अशा प्रकारे जे ऑरेंज कलरच्या मोती इथे आपण ॲड केलेले आहेत, नवीन मोती। ठीक आहे, म्हणजे नवीन रंग। ठीक आहे, आता इथे आपल्याला परत गोल्डन मोती ओवायचे आहेत 3 आणि आता ज्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली त्याच गोल्डन मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हे जे 4चा जे चौकोन आहे तो तयार होईल। बघा हे अशा प्रकारे दोन्ही साईडला 4-4 मोती आलेले आहेत गोल्डन। आता आपल्याला सुई तो जो गोल्डन मोती आहे खालच्या दिशेचा तिथपर्यंत फिरवायची आहे। ठीक आहे, वरच्या गोल्डन मोत्यातनं त्यानंतर बाजूच्या गोल्डन मोत्यात येईल, त्याच्यानंतर खालच्या दिशेचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत आणायची आहे। तर हे अशा प्रकारे दिसेल। आता याच्या पुढे ह्या खालच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर इथे एक ऑरेंज मोती ओवायचा आहे आणि एक गोल्डन मोती 2 ओवायचे आहेत। एक ऑरेंज 2 गोल्डन, तसे 3 मोती ओवायचे आहेत आणि खालचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर हे असे 4 मोती एकत्र आपण ओवलेले आहेत बघा इथे। त्यानंतरनं आपल्याला सुई फिरवत आता तो जो डावीकडचा गोल्डन मोती आहे तिथपर्यंत न्यायची आहे। आता हे जे गोल्डन मोती तयार होत आहेत ते हाताचा शेवटचा पार्ट आहे, जे बांगड्या म्हणू शकतो आपण, कंकण जे असतात, तर ते आपण इथे ज्वेलरीच्या स्वरूपामध्ये इथे अशा प्रकारे गोल्डन कलरमध्ये आपण दाखवलेलं आहे। ठीक आहे, कारण हात जे आहेत ते कटीवर आहेत, तर कटीवरती जेव्हा हात येतील तर तेव्हा त्यांचे जे कंकण आहेत ते इथे बनवत आहोत। तर आता इथे आपल्याला परत 3 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि तो जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपण अशा प्रकारे सुई बाहेर काढून घेतलेली आहे बघा। तर हा असा चौकोन जो आहे गोल्डन मोत्यांचा तो तयार होईल। त्यानंतरनं आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि खालचा जो गोल्डन मोती आहे, आता ह्या पूर्ण चौकोनातनं आपल्याला सुई फिरवायची आहे आणि बघा तो जो ऑरेंज कलरचा मोती दिसतोय तिथपर्यंत आपल्याला फिरवत सुई न्यायची आहे। ठीक आहे, तर आपल्याला प्रत्येक गोल्डन मोत्यातनं जेव्हा आपण सुई फिरवतो तेव्हा आपण ते जो चौकोन आहे ना त्या चौकोन त्याची जी दिशा आहे त्यानुसारच आपण सुई फिरवत असतो, स्ट्रेट आपल्याला सुई टाकायची नसते। तर अशा प्रकारे आपण पहिले खालचा, त्यानंतरनं मधला, त्यानंतरनं वरचा, त्यानंतरनं अशा प्रकारे आपण ह्या ऑरेंज मोत्यापर्यंत फिरवत आणलेली आहे। तर बघा हे अशा प्रकारे जे गोल्डनच्या पुढे जो ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत सुई आणलेली आहे। आता इथे आपल्याला एक काळा मोती ओवायचा आहे आणि एक ऑरेंज मोती ओवायचा आहे। एक काळा एक ऑरेंज मोती ओवलेला आहे आणि वरचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा इथे आता ऑरेंज आणि काळ्याचा चौकोन बनलेला आहे। आता आपल्याला सुई फिरवत समोरचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे, हे 3 ऑरेंज सोडून त्याच्या समोरचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवून आपण अशा प्रकारे आणलेली आहे। त्यानंतरनं आता इथे आपल्याला 2 ऑरेंज कलरचेच मोती ओवायचे आहेत आणि तो जो उभा ऑरेंज कलरचा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे। तर बघा हे अशा प्रकारे ऑरेंज रंगाचा एक चौकोन तयार होईल। त्यानंतरनं वरच्या दिशेचा जो ऑरेंज मोती आहे त्यातनं आपल्याला सुई फिरवत उभा जो ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे। तर हे अशा प्रकारे हा जो चौकोन आहे तो इथे तयार झालेला आहे बघा। हा आता समोरचा स्टेप आहे तिथे आपल्याला एक ऑरेंज रंगाचा मोती ओवायचा आहे आणि एक काळ्या रंगाचा मोती ओवायचा आहे। एक ऑरेंज आणि एक काळा, आणि वरचा जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा अशा तऱ्हेने। आता तो जो ऑरेंज मोती आहे त्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं आता आपल्याला पूर्ण सुई फिरवायची आहे। ते जे 3 मोती दिसत आहेत ऑरेंज आणि वरचे 2 काळे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे। तर ही आपण अशा प्रकारे काळ्या मोत्यापर्यंत सुई आणलेली आहे इथे व्हिडिओमध्ये बघा। त्यानंतरनं आता इथे आपल्याला 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि इकडचा जो उभा काळा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला
बाहेर काढायची आहे. त्यानंतर वरचा आणि उजवीकडचा काळा मोती इथपर्यंत सुई आपण आणून घेणार आहोत. तर बघा हे अगदी सोप्या प्रकारे तयार होतं आहे विठ्ठलाची जी प्रतिमा आहे, खूप सुंदर. आणि यानंतर आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये रुक्मिणी मातेची पण आपण अशा प्रकारेच सुंदर अशी ट्युटोरियल घेऊन येणार आहोत. तर बघा हे अशा प्रकारे काळ्या मोत्यापर्यंत सुई आपण काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला परत एक काळा मोती ओवायचा आहे आणि एक ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे 2 मोती ओवल्याच्या नंतर वरचा जो काळा मोती आहे, आडवा काळा मोती, त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतरनं उभ्या काळ्या मोत्यातनं सुई जी आहे ती आपल्याला खालच्या दिशेला आपण आणून घेतलेली आहे. बघा आता सुई फिरवत आपल्याला तो जो गोल्डन मोती आहे, तिसरा गोल्डन मोती, म्हणजे तिसरा जो मोती आहे जे गोल्डन मोती, तिथपर्यंत फिरवत न्यायचा आहे. ठीक आहे. खालचा काळा, त्यानंतर ऑरेंज आणि त्याच्यावरती गोल्डन. आता इथे पोहोचल्याच्या नंतर आपल्याला 2 गोल्डन मोती होऊन त्या ऑरेंज रंगाच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तर बघा हा असा ऑरेंज आणि गोल्डनचा एक चौकोन जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला त्या ऑरेंज रंगाचा जो चौकोन आहे, ऑरेंज आणि गोल्डनचा जो चौकोन आहे, त्यातनं सुई फिरवायची आहे आणि तो जो बाजूचा गोल्डन मोती आहे तिथपर्यंत आता सुई आणलेली आहे. इथे आपल्याला 3 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला खूप इझिली कळून जाईल. त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई परत काढून घ्यायची आहे. आत्ता ज्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई काढली होती बाहेर, त्याच गोल्डन मोत्यातनं. तर बघा हे अशा प्रकारे जो चौकोन आहे तो तयार होईल. बघा हा अशा प्रकारे. आता आपल्याला सुई जी आहे ती खालच्या गोल्डन मोत्यातनं बाहेर काढायची आहे. त्याच्याच खाली जो गोल्डन मोती दिसत आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं त्या गोल्डन मोत्यात सुई आल्याच्या नंतर आपल्याला वरचे जे ऑरेंज कलरचा मोती आहे तिथपर्यंत बघा आता फिरवून आपल्याला पूर्ण मोती फिरवायचे आहेत आणि तो जो काळा मोती आहे तिथपर्यंत आणून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा आपण गोल्डन मोत्यापर्यंत नाही तर ऑरेंज काळ्या मोत्यापर्यंत सुई आणून घेतलेली आहे. बघा पूर्ण चौकोन फिरवून खालचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत सुई आणलेली आहे. आता इथे 1 ऑरेंज आणि 2 काळ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत. 1 ऑरेंज आणि 2 काळ्या रंगाचे मोती. त्यानंतरनं आत्ता ज्या काळ्या रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे, परत आपल्याला त्याच काळ्या रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर हे अशा प्रकारे चौकोन जो आहे तो तयार होईल. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि जो काळा मोती दिसतोय खालच्या दिशेनं जर मोजत आलो तर तिसरा जो काळा मोती आहे तिथनं पण सुई बाहेर काढलेली आहे. 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे. त्या उभ्या काळ्या रंगाच्या मोत्यातनं सुई ओवायची आहे. उभ्या मोत्यातनं सुई ओवल्याच्या नंतर वरती जो आडवा मोती आहे तिथे ओवणार आणि ऑरेंज कलरच्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला आणायची आहे. तर बघा बऱ्याच वेळानं आपण जेव्हा असं बोलत असतो तेव्हा कुठला मोती आहे तो व्यवस्थित सांगता येत नाही. त्यापेक्षा आपण जर बघितलं व्हिडिओमध्ये जसं आपण सुईने खुणवत आहोत की कुठल्या मोत्यापर्यंत यायचं आहे, त्याने आपल्याला अजून इझिली कळेल. तर आता ह्या ऑरेंज मोत्यापर्यंत आपली सुई जी आहे ती आलेली आहे. आता इथे आपल्याला परत ऑरेंज मोती ओवायचा आहे. 2 ऑरेंज मोती ओवायचे आहेत आणि वरचा जो ऑरेंज मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं त्याच्या खाली जो ऑरेंज मोती आहे तिथनं सुई बाहेर निघणार. त्यानंतर आपल्याला आता फिरवत पूर्ण सुई बघा वरती जो ऑरेंज मोती दाखवला आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे. तर हे अशा प्रकारे इथपर्यंत सुई आल्याच्या नंतर आता आपल्याला काळा मोती ओवायचा आहे 1 आणि 1 ऑरेंज मोती. 1 काळा आणि 1 ऑरेंज. त्यानंतरनं तो जो उभा ऑरेंज कलरचा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. बघा खूप इझिली हे जी विठ्ठलाची प्रतिमा आहे ती तयार होत आहे. त्यानंतरनं आपल्याला परत सुई फिरवायची आहे वरच्या ऑरेंजमधनं. त्यानंतरनं बाजूला जो काळा मोती आहे तिथपर्यंत आपण सुई फिरवून घेणार आहोत. तर बघा हे अशा प्रकारे हा जो चौकोन आहे ऑरेंज आणि काळ्या रंगाचा तो बनलेला आहे. तर अशा प्रकारे आता बघा काळ्या रंगाच्या मोत्यातनं आपण सुई खालच्या दिशेला आणलेली आहे. आता इथे आपल्याला 1 काळ्या रंगाचा मोती आणि 1 ऑरेंज रंगाचा मोती ओवायचा आहे आणि वरती जो काळ्या रंगाचा मोती दिसत आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे 3 काळे रंगाचे मोती आणि 1 ऑरेंज कलरचा मोती असा चौकोन तयार झालेला आहे. आता आपल्याला सुई फिरवायची आहे त्या काळ्या मोत्यातनं
खालच्या दिशेचा जो काळा मोती आहे बघा तिथपर्यंत आपण सुई आणलेली आहे. आता इथे आपल्याला पूर्ण वाढवायचं आहे खालच्या दिशेला. तर ऑरेंज कलरचे 3 मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला अपोजिट साईडने ओवून घ्यायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे परत एकदा चौकोन तयार होईल. आता आपल्याला सुई फिरवत 3ही ऑरेंज मोत्यातनं वरच्या दिशेचा जो ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत फिरवायची आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे अशा प्रकारे. आता वरच्या दिशेचा ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत सुई आपण आणलेली आहे. इथे आपल्याला 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत आणि डावीकडचा जो उभा ऑरेंज मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं वरच्या ऑरेंज मोत्यातनं उजवीकडच्या ऑरेंज मोतीपर्यंत सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. तर बघा खूप सोपं प्रोसिजर आहे. फक्त आपल्याला कलर्स लक्षात ठेवायचे आहेत, कोणता कलर आपण यूज करत आहोत. आणि हे जे आहे आपण 5 नंबरचे मोती यूज केलेले आहेत. तर 5 नंबरच्या मोत्यांनी कसं एक नाजूक अशी डिझाईन जी आहे ती दिसते. 6 नंबरचे मोती ओवायला जरी सोपे असले तरी डेलिकेट दिसत नाही. ठीक आहे. आता इथे आल्याच्यानंतर ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यात आल्याच्यानंतर आपल्याला एक काळा मोती आणि एक ऑरेंज मोती ओवायचा आहे आणि वरचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा हे परत आपण अशा प्रकारे हा चौकोन बनवलेला आहे. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि सुईने खुणवलेला जो ऑरेंज कलरचा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचा आहे. अशा प्रकारे तिथपर्यंत आल्याच्या नंतर बघा वरच्या दिशेचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे तिथपर्यंत आलेलो आहोत. आता इथे आपल्याला परत 2 ऑरेंज रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि तो जो उभा ऑरेंज रंगाचा मोती आहे त्यातनं वरच्या दिशेला घेऊन जाऊन तो चौकोनातनं आपल्याला फिरवायचा आहे आणि सुई समोरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे. ठीक आहे. तर हा आपला अर्धा चौकोन जो आहे तो आपण अशा प्रकारे फिरवत ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर आणलेली आहे. बघा आता नेक्स्ट स्टेप आहे परत ऑरेंज रंगाचे 2 मोती ओवायचे आहेत. बघा आपण ऑरेंज रंगाचेच ओवत आहोत तेव्हापासून. ठीक आहे. तर परत आपल्याला वरचा जो काळ्या रंगाचा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढणार. इकडच्या दिशेचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्यातनं परत सुई खाली काढलेली आहे आणि एकदम शेवटी जो खालच्या दिशेचा जो ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला परत 3 ऑरेंज कलरचेच मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे त्याच मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे ऑरेंज कलरचाच एक चौकोन जो आहे तो तयार होईल. ठीक आहे. बघा आता आपल्याला सुई फिरवत वरच्या दिशेचा जो ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायची आहे. आता तिथेपर्यंत पोहोचल्याच्या नंतर आपल्याला इथे आता काळे मोती ओवायचे आहेत 2. त्यानंतरनं त्या उभ्या ऑरेंज मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बाहेर म्हणजेच आपण आता ही सुई वरच्या दिशेला काढून घेणार. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे त्यानंतरनं बाजूच्या ऑरेंज मोत्यातनं काळ्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला आणून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे काळ्या मोत्यापर्यंत आपण सुई आणून घेणार आहोत. त्यानंतरनं आता येते नेक्स्ट स्टेप. तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचं आहे. मध्ये आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. व्यवस्थित टाईट जर ओढलं नाही तर एखाद्या वेळी सुई जी आहे ती धागा जो आहे तो लूज राहू शकतो. ठीक आहे. त्यानंतरनं परत 2 काळे मोती येऊन परत तो चौकोन बनवून घेतलेला आहे. आता सुई फिरवत आपल्याला वरचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायची आहे. तर तुम्ही जेव्हा ही विठ्ठलाची प्रतिमा बनवणार तर तेव्हा तुम्ही कोणत्या कलर्समध्ये बनवलेली आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही याचा यूज कसा करणार आहे ते देखील आम्हाला सांगा. जसं आम्ही काही आयडियाज व्हिडिओच्या शेवटी देणारच आहोत, पण तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, जेणेकरून अजून आपल्याला आयडियाज भेटतील नवीन. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला परत एक ऑरेंज कलरचा मोती आणि एक काळ्या रंगाचा मोती ओवायचा आहे आणि तो जो उभा काळ्या रंगाचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे एक चौकोन तयार झाला. त्यानंतरनं आता आपल्याला सुई फिरवत तो जो बाजूचा डावीकडचा जो ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत आपल्याला आणून घ्यायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे
तयार होत आहे स्ट्रक्चर। ही जी आकृती आहे ती अशा प्रकारे दिसत आहे। तर आपण एकदम स्लो आणि पूर्ण व्हिडिओ ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला कन्फ्यूज होणार नाही। बऱ्याच वेळा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्हीही स्लो आणि व्यवस्थित असेल तर आपल्याला समजून जाईल। तर त्यामुळे आपण एकदम पूर्ण स्टेप्स जे आहेत ते क्लिअरली दाखवलेले आहेत। आता खालच्या ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर परत आपण 2 ऑरेंज मोती ओवलेले आहेत आणि सुई वरच्या मोत्यातनं, वरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आता फिरवत आपण खालच्या दिशेचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन येणार आहोत। बघा आता हा जो मध्ये 3 जे काळे मोती दिसत आहेत त्यापैकी आपण पहिला जो काळा मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवत आणलेली आहे। आता इथे आपल्याला एक ऑरेंज मोती, एक काळा मोती आणि एक ऑरेंज मोती असे 3 मोती ओवलेले आहेत। बघा, एक ऑरेंज, एक काळा आणि एक ऑरेंज। आता तो जो काळा मोती आहे ज्यातनं आपण आत्ता सुई बाहेर काढलेली, परत त्याच काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। तर हे अशा प्रकारे दिसेल परत, म्हणजे इथे एक चौकोन जो आहे तो तयार झालेला आहे। बघा अशा प्रकारे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप बघा, आपण त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर आणलेली आहे। तर हे जे त्यांचं जे खालचं जे पाय वगैरे आहेत तर ते पायाचा पोर्शन याच्या खाली आपण तयार करू। आता बघा आपण एक विटकरी रंगाचा मोती ओवलेला आहे, ब्राऊन कलरचा मोती, त्यानंतरनं एक ऑरेंज कलरचा मोती ओवलेला आहे आणि वरच्या काळ्या रंगाच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत। आता हा जो ब्राऊन कलरचा मोती ओवलेला आहे तो आपण आता जे विठेवरी उभा आहे है ना, तर त्यामुळे विठाचा रंग देण्यासाठी आपण हा ब्राऊन कलरचा मोती यूज केलेला आहे। आता बघा सुई आपल्याला फिरवत काळ्या रंगाच्या मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे। तर तुमच्याकडे जर ब्राऊन कलरचा मोती नसेल तर तुम्ही रेड कलरचे मोती देखील यूज करू शकता। तसा ब्राऊन कलरने एक वेगळा असा सुंदर विटाचा रंग येईल, किंवा जो कोणता तुमच्याकडे कलर असेल जे विटाच्या सिमिलर दिसत असेल तर तुम्ही तो कलर यूज करू शकता। आता बघा आपण परत ऑरेंज आणि काळा मोती ओवलेला आहे आणि तो जो उभा मोती आहे ऑरेंज त्यातनं आपण सुई बाहेर काढत वरच्या काळ्या मोत्यातनं सुई फिरवत खालच्या दिशेचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत फिरवत आणायची आहे। तर बघा आपण अशा प्रकारे हे जे आहे बनवलेलं आहे। आता जे विठ्ठल आहे ते पूर्ण बनलेले आहेत, आपल्याला फक्त आता खाली त्यांचे पाय आणि ते जे विठ आहे ते बनवायचे आहे। आणि आपल्याला हात पण जॉईन करायचे राहिलेले आहेत, ते आपण बघूयातच व्हिडिओमध्ये। आता इथे आपल्याला परत 3 काळ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि आत्ता ज्या काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत। बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याला एक चौकोनाचा आकार देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघा जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे। त्यानंतरनं आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि जो उजवीकडचा शेवटचा जो उभा काळा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला आणून घ्यायचा आहे। तर बघा हे अशा प्रकारे दिसेल। त्यानंतरनं आता इथे आपल्याला परत जे आपल्याकडे ब्राऊन कलरचे मोती आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत। तर आता हे ब्राऊन कलरचे 3 मोती यूज केलेले आहेत आपण, ब्राऊन किंवा डार्क मरून कलरमध्ये पण तुम्ही घेऊ शकता। तर अशा प्रकारे हे ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि आता सुई आपल्याला फिरवत डावीकडचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे। बघा अशा प्रकारे। तर तो जो काळ्या रंगाचा जो चौकोन बनलेला आहे तो आपण त्यांचे पाय असे दाखवलेले आहेत आणि जे ब्राऊन कलर आहे ते विठ आहे, ठीक आहे। तर बघा अशा प्रकारे। आता इथे आपल्याला परत एक ब्राऊन कलरचा मोती ओवायचा आहे आणि एक काळ्या रंगाचा मोती ओवायचा आहे आणि तो जो वरचा ब्राऊन कलरचा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे। त्यानंतरनं त्याच्या खाली जो ब्राऊन कलरचा मोती आहे तिथून आपल्याला फिरवत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यापर्यंत, म्हणजे शेवटचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे। बघा तर हा इथे काळ्या मोत्यापर्यंत सुई आणल्याच्या नंतर आता इथे आपल्याला एक काळा मोती, 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि वरचा जो काळा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत आणि त्यानंतरनं तो जो उभा काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेला आणून डावीकडचा जो शेवटचा उभा काळा मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे। जसं आपण उजवीकडे मरून कलरचे मोती जोडलेले आहेत, मोती अटॅच केलेले आहेत मरून कलरचे किंवा ब्राऊन कलरचे, त्याचसारखंच आपण डावीकडे पण आपण
अटॅच करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे हे 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत. आणि आता ज्या काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे, परत त्याच काळ्या मोत्यातनं आपल्याला सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही साईडला ब्राऊन कलरचे मोती इथे आलेले आहेत. आता आपल्याला सुईला फिरवत खालच्या दिशेचा जो मोती आहे ब्राऊन कलरचा तिथपर्यंत न्यायचा आहे. तर पहिले जो वरचा आहे त्यातनं बाहेर काढणार, त्यानंतरनं उभा, त्यानंतरनं त्या उभ्याच्या खाली जो आडवा ब्राऊन कलरचा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला फिरवायचा आहे. बघा अशा प्रकारे हे दिसेल. त्यानंतरनं आता इथे आपल्याला आता ही जी वीट आहे ते आपण थोडंसं मोठं व्यवस्थित दिसली पाहिजे ना, तर त्यासाठी आता ह्या शेवटच्या मोत्यापर्यंत आल्याच्या नंतर, ब्राऊन कलरच्या मोत्यापर्यंत आल्याच्या नंतर आता इथे आपण परत ब्राऊन कलरचेच मोती ॲड करायचे आहेत 3. आणि आता ज्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली होती, परत त्याच ब्राऊन कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला सुई जी आहे ती फिरवायची आहे खालच्या दिशेचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे तिथे. तर बघा आपण असं उभा जो ब्राऊन मोती आहे त्यातनं आपण सुई फिरवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 2 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत. आणि वरचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई, जो उभा ब्राऊन कलरचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. पहिले काळ्यातनं काढून घेतली, म्हणजेच काळ्या मोत्यातनं. त्यानंतरनं खाली जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्यातनं आपण सुई अशा प्रकारे बाहेर काढून घेतलेली आहे. बघा आता कधी ना स्टेप सांगत असताना एखाद्या वेळी चुकून कलर्स जे आहेत सांगताना पुढे मागे होऊ शकतात, पण तुम्ही व्हिडिओवर लक्ष ठेवायचं आहे की कलर चुकलेला तर नाही ना, कारण बऱ्याचदा आपल्याला बोलताना लक्षात येत नाही कलर जर चुकला असेल तरी. ठीक आहे, तर त्यामुळे व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्हीवर लक्ष ठेवा, म्हणजे तुम्ही जो विठ्ठल बनवणार तो चुकणार नाही. ठीक आहे, बघा अशा प्रकारे आपला एक साईडचा जो ब्राऊन कलरची जी वीट आहे ती तयार झालेली आहे. आता सेम असंच आपल्याला दुसऱ्या साईडला पण करायचं आहे. तर आपण अशा प्रकारे ब्राऊन कलरचे 2 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि इकडचा जो उभा ब्राऊन कलरचा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत सुई फिरवत उजवीकडचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला फिरवत न्यायची आहे. आता इथं आल्याच्या नंतर, आता ह्या स्टेजला आल्याच्या नंतर आता फक्त 2 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत आता इथे. आणि वरचा जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे असं. ठीक आहे, आणि आता बघा आपण अशा प्रकारेच पूर्ण ते जे खालचा जो 3 ब्राऊन कलरचे मोती आहेत त्यातनं सुई आपण काढायची आहे. आता शेवटचा जो खालच्या दिशेचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्यातनं सुई आपण अशा प्रकारे काढून घेतलेली आहे बघा. आणि आपल्याला अशा प्रकारे सुई फिरवायची आहे व्यवस्थित. सुई फिरवत वरच्या दिशेचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे तिथपर्यंत घेऊन गेलेलो आहोत. आता इथे परत 2 ब्राऊन कलरचे मोती ॲड करायचे आहेत. आणि तो जो वरचा ब्राऊन कलरचा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला उजवी दिशेकडे जो ब्राऊन कलरचा मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता इथे ना आपण एक अजून ब्राऊन कलर इथपर्यंतही देखील ठेवू शकता तुम्ही, नाही तर अजून एक ब्राऊन कलरचा मोती ॲड करायचा. आणि त्याच्या जस्ट खाली जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे बघा हे जे विठ्ठेचा आकार आहे ना ते एकदम असं प्लॅटफॉर्म व्यवस्थित जो आहे दिसेल खालचा जो आहे आकार. आता असं आपल्याला ॲक्च्युली डावे साईडला पण करायला पाहिजे होतं, पण तेव्हा माझ्या लक्षात राहिलं नाही. त्यामुळे आता आपण परत सुई जी आहे ती फिरवणार आहोत आणि डावीकडे पण सेम असा एक एक्स्ट्रा मोती अटॅच करून घ्यायचा आहे. तुम्ही जर हा एक्स्ट्रा मोती नाही जरी अटॅच केला तरी पण चालेल, तरी पण पूर्ण वीट व्यवस्थितच दिसत असते. फक्त आपल्याला जर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारे एक एक्स्ट्रा मोती ॲड करून घेऊ शकता. तर जसं आपण उजवीकडे ॲड केलेला आहे तसंच आपण इकडे डावीकडे आल्याच्या नंतर खालचा एकदम शेवटचा जो मोती आहे तो एक्स्ट्रा ॲड केलेला आहे बघा. आता इथे आपल्याला धाग्याची गाठ बांधून घ्यायची आहे आणि हा बेस जो आहे तो तयार झालेला आहे. आता बघा आपल्याला हात बनवायचे आहेत. तर आपल्याला हा जो मोठा गोल्डन कलरचा जो पट्टा आहे त्यातनं आपल्याला सुई, शेवटचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता इथून आपण हात जे आहे ते जॉईन करणार आहोत. तर एक नवीन आपण सुईमध्ये धागा घेतलेला आहे.
आता इथे आपल्याला 3 काळ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे, परत त्याच गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे सुद्धा एक छोटासा चौकोन बनवून घ्यायचा आहे। तर हे असं गोल्डन आणि काळ्या रंगाचा जो चौकोन आहे तो बनलेला आहे। आता आपल्याला सुई फिरवत जो मधला जो काळ्या रंगाचा मोती येतो, 3 काळ्या रंगाचे मोती आहेत, त्यातला जो दुसरा मोती आहे, सेंटरचा मोती आहे, तिथे आपल्याला सुई आणून घ्यायची आहे। हे असे दिसेल। आता इथे आपल्याला 3 काळ्या रंगाचेच मोती ओवायचे आहेत परत एकदा आणि आता ज्या काळ्या रंगाच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे, त्याच काळ्या रंगाच्या मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे हात जो आहे तो वाढवत जायचा आहे। ठीक आहे। आता सेम आपल्याला प्रोसेस पुढच्या स्टेपमध्ये करायची आहे। सेंटरचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवत आणायची आहे आता आणि व्यवस्थित इथे टाईट करून घ्यायचं आहे बघा। आता इथे आपल्याला एक गोल्डन मोती ओवायचा आहे, एक काळा मोती ओवायचा आहे आणि परत एक गोल्डन मोती ओवायचा आहे। तर असे 3 मोती ओवल्याच्या नंतर आता ज्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे, परत त्याच काळ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर ही अशी दिसेल आकृती। तर असं बघा, आता हे असं तयार होत आहे। परत आपल्याला टाईट ओढून घ्यायचं आहे आणि त्या गोल्डन मोत्यातनं सुई सेंटरचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे। तर हे अशा प्रकारे हे असे दिसेल। आता इथे आपल्याला परत काळे मोती ओवायचे आहेत, 3 काळे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या सेंटरचा जो काळा मोती होता त्यातनं परत एकदा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे। आता परत जो खालचा जो बघा, अशा प्रकारे आपल्याला हा जो धागा आहे तो फिरवून घ्यायचा आहे आणि आता जो खालचा जो मोती आहे, ठीक आहे, आपण आता सेंटरच्या मोत्यात जात नाही आहोत बघा। जो खालच्या दिशेचा जो मोती आहे म्हणजे डावीकडचा जो मोती येईल, ठीक आहे, आता आपल्याला खाली हात जॉईन करायचा आहे। ठीक आहे। तर त्यामुळे इकडचाच एक जो मोती आहे काळ्या रंगाचा, तिथनं आपण सुई काढलेली आहे बाहेर। आता इथे 3 काळ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत बघा। हा सेंटरचा मोती नाही आहे, आपण अलीकडचा पहिला डावीकडून जर मोजत आलो तर पहिल्या मोत्यातनंच सुई बाहेर काढलेली आहे आणि इथे परत काळे मोती ओवलेले आहेत 3 आणि त्याच काळ्या मोत्यातनं ज्यातनं आपण सुई काढली होती त्यातनंच सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता परत आपल्याला सेंटरचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत सुई आणायची आहे बघा। फक्त एकदाच आपल्याला सेंटर घ्यायचा नाही आहे, बाकी प्रत्येक वेळी आपल्याला सेंटरच्या मोत्यातनंच सुई बाहेर काढायची आहे। आता इथे परत आपण सेंटरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेला आहे, काळ्या रंगाचे मोती, एक काळ्या रंगाचा मोती ओवायचा आहे आणि आता हे जे 4 गोल्डन मोती दिसत आहेत, ठीक आहे, 4 गोल्डन मोती आहेत, त्यातला जो दुसरा गोल्डन मोती आहे त्या मोत्यामध्ये आपल्याला सुई ओवायची आहे। तर हे अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे त्या प्रकारेच आपल्याला सुई जी आहे ती बाहेर काढायची आहे। दुसऱ्या मोत्यातनं सुई ओवली, तिसऱ्या मोत्यातनं बाहेर काढली। तर 4 गोल्डन मोती आहेत, दुसऱ्या मोत्यातनं सुई ओवली, तिसऱ्या मोत्यातनं बाहेर काढली, त्यानंतरनं सुई बाहेर काढल्यानंतर परत एक काळा मोती ओवायचा आहे आणि वरचा जो सेंटरचा जो मोती होता ना काळा, ज्यातनं आपण सुई बाहेर काढली होती, परत त्याच काळ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। तर हे अशा प्रकारे हात जे आहेत ते कटीवरती आपण जॉईन करून घेतलेले आहेत। आता जो धागा आहे आपल्याला परत एकदा पूर्ण हातातनं फिरवत न्यायचा आहे, कारण हा जो हात आहे तो लूज होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला परत एकदा सुई आणि धागा याच्यामधनं आपल्याला फिरवत आणायचा आहे। तर जसं आपण तिकडचा हात बनवलेला आहे सेम आपल्याला इकडचा हात बनवून घ्यायचा आहे। पहिल्यांदा आपल्याला काळ्या रंगाच्या मोत्यांनी चौकोन बनवायचा आहे, त्यानंतर पुढे परत एक काळ्या रंगाचा मोत्याचा चौकोन आहे, त्यानंतरनं गोल्डन रंगाचे मोती आपण यूज केलेले आहेत। तर जसं तिकडच्या साईडला बनवलेलं आहे तसंच इकडच्या साईडलाही बनेल, फक्त व्हिडिओमध्ये व्यवस्थित लक्ष द्या। सगळी आपण जी प्रोसेस आहे ती इथे दाखवलेलीच आहे। तर एक आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते कटीवरती जॉईन करायचे आहेत। फक्त जो जिथे आपण सेंटरचा मोती ओवलेला नव्हता ना, एक आपण जो पहिला मोती ओवून घेतलेला होता तिथंच फक्त थोडंसं चेंज आहे, बाकी दोन्ही हात सेम प्रकारेच आपल्याला बनवायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण हा गोल्डन मोत्यापर्यंत आलेलो आहोत। आता इथे आपण सेंटरच्या मोत्यातनं काळ्या मोत्यातनं सुई काढलेली आहे। आता इथे परत आपल्याला 3 काळ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि
ज्या काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली होती त्याच काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे बघा, अशा प्रकारे दिसत आहे. आता आपल्याला हात जॉईन करायचा आहे. ठीक आहे, आता मोडणार. तर त्यामुळे तो जो सेंटरचा मोती न येता त्याच्या समोरचा जो मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवत न्यायची आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. त्या मोत्यापर्यंत सुई न्यायची आहे आणि तिथे मग 3 काळे मोती ओवायचे आहेत. आणि आता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे, एकदम शेवटचा जो मोती आहे त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई बाहेर काढून परत सेंटरचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत ओवायचा आहे. आता सेंटरच्या काळ्या मोत्यात आल्याच्या नंतर एक काळा मोती ओवायचा आणि आता बघा हे 4 काळे मोती आहेत. तर तिसऱ्या काळ्या मोत्यातनं सुई आतमध्ये ओवायची आणि दुसऱ्या काळ्या मोत्यातनं वरच्या दिशेला न्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतरनं परत एक काळा मोती ओवायचा आहे आणि वरचा जो सेंटरचा मोती होता त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि हा जो धागा आहे तो आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायचा आहे आणि घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. धागा का फिरवायचा, जेणेकरून हात जे आहेत ते लूज पडणार नाहीत. तर हे बघा, हे अशा प्रकारे जे लास्ट आपलं फायनल लुक जे आहे ते असं दिसत आहे. ते ह्याला व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे हाताने, तर हे जे एकदम फ्लॅट व्यवस्थित बसेल. तर तुम्ही याला घरामध्ये सजावटीसाठी किंवा मग रांगोळीमध्ये सेंटर पार्ट म्हणून देखील यूज करू शकता. आता विठोबा बनलेला आहे, रखुमाईचा व्हिडिओ पण लवकरच येईल. असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी अथकला संग्रह या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.